नमस्कार, मी पंडित पंकज गुरुजी त्र्यंबकेश्वरहून आपल्या सर्वांचं त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये हार्दिक स्वागत करत आहे। आज मी माहिती देणार आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये पितृदोष पूजाविधी करण्याचं काय महत्त्व आहे, पितृदोषमुळे जीवनात काय काय अडथळे आहे, पितृदोष याचे लक्षण काय असतात आणि पितृदोषचं निवारण काय आहे। पितृदोष हा जो विधी आहे हा पूर्ण जगभरात त्र्यंबकेश्वर ह्या तीर्थस्थळावरती केलं जात असतं। का तर इथे भगवंत ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिदेव स्वरूपामध्ये विराजमान आहे, जे की या सृष्टीचे रचयिता, सृष्टीचे पालन करता आणि सृष्टीचे रक्षण करता या त्रिकाल स्वरूपामध्ये विराजमान आहे। त्याचसोबत साक्षात माता गोदावरीचं उद्गम स्थान आहे, ज्यामुळे ही जी भूमी आहे अजून पवित्र मानली जात असते। पितृदोष निवारण ही पूर्ण जगभरात त्र्यंबकेश्वर मध्ये पूजाविधी केली जात असते। पितृदोषमुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक कामामध्ये अडथळे उत्पन्न होणं, जीवनात लग्न वेळेवरती न होणं, संतती सुख प्राप्त न होणं, घरामध्ये सतत अशांती आणि भांडण चालू राहणं, क्लेश कलह सारखी स्थिती उत्पन्न होणं, हे सर्व काय पितृदोषाचे लक्षण आहे। पितृदोष निवारणासाठी त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध नावाचा विधी केला जात असतो। हा विधी 3 दिवसाचा विधी आहे। या विधीची संपूर्ण माहिती प्राप्त करण्यासाठी आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरावरती तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा। आम्ही तुम्हाला पूजेबद्दल संपूर्ण मार्गदर्शन प्रदान करू आणि पूजाविधी कोणत्या पद्धतीने केली जाईल, पूजेला किती खर्च येईल, पूजेला येताना काय साहित्य घेऊन यायचंय याबद्दल आपल्याला सर्व सविस्तर माहिती प्रदान करू। अशाच प्रकारे अन्य व्हिडिओ आणि अजून अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावे आणि अधिक माहितीसाठी आम्हाला फोन करावे। ओम नमः शिवाय, हर हर महादेव।